राजधानी दिल्लीसह दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत। आज पहाटे साधारणपणे 5:30च्या सुमारास हे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचं समजतंय आणि भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली। यमुना नदीच्या सुपीक प्रदेशाच्या किनाऱ्यावर हे जोरदार धक्के बसलेत आणि भूकंपाचं केंद्र हे दिल्लीत असल्यामुळे लोकांना हे झटके जाणवले। लोक लगेचच घराच्या बाहेर पडली। ही दृश्य आपण दिल्लीत पाहतोय। पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले, त्यानंतर संबंधित इमारतींमधले नागरिक हे लगेचच घराबाहेर पडले। 10 सेकंड के आसपास आया जी। अच्छा था। मतलब सब ये जैसे ये सब हिलने लग गए थे, ऐसा लगा था कोई ट्रेन जा रही है। तो नीचे से निकल के ऐसे नीचे से जा रही है ट्रेन एकदम। तो ऐसी फीलिंग हुई है सबको, बैठने वालों को। और उसके बाद सब न्यूज पे ही आ गया। न्यूज देखा था, उस पर 5.36 का भूकंप आया। टाइमिंग तो बहुत कम थी, बट स्पीड बहुत ऐसी लगी जैसे किसी नीचे से कोई ट्रेन निकल के जा रही है। धर 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 करके हमें लगा, हम तो सोचे कोई ट्रेन आई है, बहुत स्पीड में ट्रेन आई है, जो है ऐसा महसूस हुआ हमारे को, जो है। और फिर हमने जो है न्यूज वगैरह लगाई, तो न्यूज वगैरह में पता लगा कि दिल्ली एनसीआर में जो है 5.36 का जो है भूकंप आया है। बस हमारी तो यही है कि भी जो है सब सुरक्षित हों। 5-10 मिनट पहले होते एकदम से झटका लगा, एकदम से। मतलब छोटा भी, नॉर्मल भी नहीं था। मतलब ऐसा लगा कि हाँ कि जमीन से हिल गए थे। मतलब ये काउंटर वाउंटर सब हिल रहा था। ये एकदम 2 सेकंड का होगा एकदम से। ये हमारे सामने कस्टमर भी खड़े थे, वो भी लेडीज वगैरह, वो भी चिल्लाने लगी थी। बहुत तेज था। मतलब मैंने तो ये सोचा कि नीचे मेट्रो है। हमको तो ऐसा लगा कि पीछे कहीं गाड़ी वाड़ी कुछ टकरा नहीं गई हो। तब जब 2-3 लोगों ने पूछा भी, तब हमको भी ऐसा लगा कि हाँ कि कुछ झटका लगा है, कि भूकंप सा आया है कुछ। बहुत तेज भूकंप आया था। ये लग रहा था कि नीचे जो मेट्रो चलती, शायद मेट्रो आपस में टकरा गई। मेरे तो पैर कपने लगे थे, ये सब कपने लगा था, काउंटर भी हिलने लगा था। बहुत तेज था भूकंप। वही 3 या 4 सेकंड। बहुत तेज था, बट तेज बहुत था। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सध्याच्या क्षणाला नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्या भागात आणि प्रशासनाने याबाबत आता नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्यात का? प्रशासनाने एक नंबर दिलेला आहे। कोणती वित्त किंवा जीवितहानीच्या दृष्टिकोनातून काही नुकसान झाले असेल तर या संदर्भात तात्काळ माहितीसाठी तुम्हाला नंबर जे आहेत ते जारी करण्यात आलेला आहे। जर राजधानी दिल्लीमधील आतापर्यंत हा भूकंप जर पाहिला तर हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा भूकंप होता, कारण याचं केंद्र राजधानी दिल्ली होतं। राजधानी दिल्ली हे भूकंप प्रवण क्षेत्राच्या 4थ्या टप्प्यात येतं। त्यामुळे या भागामध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचे धक्के जे असतात यापूर्वी जाणवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र याचं केंद्रबिंदू दिल्ली असल्यामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात धक्के जाणवले। एरवी भूकंपाचे केंद्रबिंदू हे हिमालयाच्या काही भागामध्ये किंवा नेपाळच्या भागामध्ये असल्याचं पाहायला मिळायचं। मात्र यावेळेचं जे केंद्रबिंदू होता तो दिल्ली होता। खास करून यमुना नदीच्या बाजूचा जो सुपीक प्रदेश आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झटके जाणवल्याचं समजतं। जेव्हा हा भूकंप झाला तेव्हा लोक घराच्या बाहेर आले, लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि अचानक सगळ्या घरांच्या लाईट ज्या ऑन झाल्या, त्यामुळे लोकांना ताबडतोब या अगोदर अशा पद्धतीचे धक्के जाणवले, पण फारसं लोकांना समजायचं नाही। खास करून ग्राउंड फ्लोअरला या भूकंपाचे धक्के जाणवत नसतात। मोठमोठ्या गगनचुंबी इमारतीमध्ये वरच्या टप्प्याच्या इमारतीला अशा पद्धतीचे धक्के जाणवतात। मात्र आज पहिल्यांदाच अशा पद्धतीने ग्राउंड फ्लोअरला देखील झटके जाणवले आणि झटके जाणवल्यानंतर लोक घराच्या बाहेर आले, लोकांनी एकमेकांशी बातचीत केली। सगळ्यात महत्वाचं असं असतं की जेव्हा पहिला भूकंप होतो त्यानंतर अचानक दुसरा भूकंप हा मोठा असतो साधारणपणे, हे लोकांना माहिती होतं। त्यामुळे लोक रस्त्याच्या कडेला आले, रस्त्यावरती सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि कशा पद्धतीने त्यांचं घर हादरलं हे एकमेकांना सांगत होते। लहान मुलांमध्ये देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। थोड्या वेळाने साधारण 5:36 हा भूकंप आला होता। मात्र लोकांमध्ये नंतर जेव्हा बातचीत झाली लोक शांत झाले। मात्र या भूकंपामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठा आवाज झाला। एरवी भूकंपाचे जे धक्के जाणवतात त्यामध्ये आवाज देखील आपल्याला जाणवत नाही। तर एकंदरीत पाहता दिल्लीमधील हा सगळ्यात मोठा भूकंप म्हणावा लागेल। आज लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं आणि घर जे होते ते पूर्ण हादरलं, घरातील वस्तू हादरल्या,
काचेच्या जी घरं होती त्या काचेच्या भिंती, ज्या काचेचे खिडक्या आहेत त्या देखील वाजल्या. त्याचबरोबर पंखे जे होते ते देखील हालताना पाहायला मिळाले. आणि एरवी भूकंप झाला तरी संध्याकाळी समजून येत नाही दिल्लीकरांना, मात्र आज जेव्हा भूकंप झाला मी सुद्धा पटकन उठून बसलो. इतक्या जोराचे तीव्र झटके जे होते ते जाणवले. मुरादाबाद, सहारनपूर या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही झटके जाणवल्याचं आपल्याला आज पाहायला मिळालं. जी, धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.